राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र पिछडीवर, विरोधक आक्रमक. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येथील अक्षता, महायुती सरकारने घेतली दक्षता म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केले. महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात 6व्या क्रमांकावर गेला आहे. गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर 2.50% जास्त घटला. सेवा क्षेत्रातील विकास दर 4.2% घटला आहे. यावरूनच हे अधोगती सरकार आहे अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेण्याच्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत आंदोलन केले. आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या की राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. या सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला. हेच महायुती सरकारचे अपयश असल्याचे ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. स्पेशल रिपोर्ट विक्रम ढोके.